होता. पण प्रॉब्लेम असा झालाय की मिस्टरांना आज सुट्टीच भेटली नाही. ते गेलेले आहेत. छान वाटतंय, आपण कॉन्टेंट क्रिएट करतोय, ब्रँड आपल्याला असे प्रोडक्ट. ऑर्डर पण आलेले होते, आपल्याला 2 ऑर्डर होत्या ट्विन्स बेबीच्या. नमस्कार मैत्रिणींनो, तर कशा आहात? मजेतच असाल आणि दुःखात असाल तरी काळजी करू नका, हे दिवसही निघून जातील. तर मी मनीषा युट्यूब चॅनलवर ना तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर ना आज आहे संडे. आता संडे म्हटलं की कसा निवांत दिवस असतो, पण आज काय निवांत असा दिवस नाही. हा निवांत आहे, पण ना असा बोरिंग दिवस चाललेला आहे. कारण की आज म्हटलं संडे आहे, तर मी खूप प्लॅनिंग केलं होतं की आज मिस्टर घरी राहतील, मग थोडं पिक्चर वगैरे बघायला जाऊया. मला ना देऊळ बंद हा पिक्चर बघायचा होता. पण प्रॉब्लेम असा झालाय की मिस्टरांना आज सुट्टीच भेटली नाही. ते गेलेले आहेत सकाळी फर्स्ट शिफ्टला, संडे असून पण. आणि ते ऐकून माझा झालेला आहे पूर्णपणे मूड ऑफ. त्यामुळे ना आज असं बिलकुल काही मूड नाही आहे काही करायचा. नॉर्मल दिवस चाललेला आहे. आता बघूया कसा जातोय. तर म्हटलं चला काहीतरी मूड फ्रेश करण्यासाठी काहीतरी करूया. म्हटलं चला आज व्हिडिओज बनवूया, आपल्याला तेवढंच एक हे पण होऊन जातंय. तर ना आता सकाळी आंघोळ वगैरे झालेलं आहे, घरातले बरेचसे कामं केलेले आहेत. मिस्टर ऑफिसला गेले होते, त्यामुळे त्यांना आज काही टिफिन पण दिला नाही. ते म्हटले की तू झोपून घे, आज मी खातो कॅन्टीनला, म्हणून एक दिवस तुला पण आराम. तर मग आता आमचं अजून जेवण वगैरे बनवायचं बाकी आहे. तर मी चहामध्ये दूध बिस्किट वगैरे खाल्लेलं आहे. आणि सकाळीपासून मी काय काय कामं केलेलं तुम्हाला सांगते. आता बघायला गेलं तर 12 वाजलेले आहे. तर सकाळी सकाळी ना दारामध्ये सडा रांगोळी वगैरे झालेलं आहे. आणि नाही तर आमच्या समोरच्या घरामध्ये ना काम सुरू आहे, त्यामुळे नाही तर त्यांची कामं सुरू आहेत. बाकी कपडे वगैरे माझ्या धुवून झालेले आहेत. किचनमधलं अजून बाकी किचन वगैरे तर मी क्लीनच केलेलं आहे सगळं. पण आता काहीतरी बनवायचं आहे खायला, बघूया आता काय बनवते. त्याचबरोबर आपली सुंदर अशी देवपूजा झालेली आहे. देवपूजा वगैरे सगळं केलेलं आहे आणि जास्त काही मूड नाही आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता ही ऑर्डर पण आलेले होते, आपल्याला 2 ऑर्डर होत्या ट्विन्स बेबीच्या. तर त्या पण कंप्लीट करायच्या आहेत, म्हणजे ऑलमोस्ट कंप्लीट झालेल्याच आहेत. फक्त त्याचं पॅकेजिंग वगैरे राहिलेलं आहे. तर हे 2 अशा बेबीचं ना ऑर्डर आल्या होत्या की ज्यांना जे न्यूबॉर्न बेबी असतात ना, म्हणजे नवीन जन्मलेले बाळं, त्यांच्या पायाच्या ठशासाठी ना हे असे रिंग बनवून घेतात. आता इथं मी त्याचं नाव वगैरे सगळं, जन्मवेळ वगैरे सगळं टाकलेलं आहे. आणि आता ते घरी गेल्यावर इथं ना त्यांच्या पायाची ठसे घेऊ शकतात. आणि असं हे खूप सुंदर वाटतं. तुमच्या पण कोणी घरी नवीन बेबी येणार असेल ना, कोणाला हवं असेल ना, तर नक्की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, मी तुमची पण ऑर्डर घेईल. तर आता झालेलं आहे, बाहेर भरपूर ऊन पडलेलं आहे. कपडे वगैरे तर सगळे माझे धुवून झालेले आहेत. आता जेवायला काय बनवायचं हा विचार चाललेला आहे. आता माझं तर म्हणणं आहे की पास्ता किंवा पोहे बनवते. आता मिस्टर घरी नसल्यामुळं तर काय आपल्याला पण जास्त चांगलं काही बनवायची इच्छा होत नाही, त्यामुळं सिंपल साधं काहीतरी बनवायचा प्लॅन आहे. आता मी आद्विकला विचारते की बाबा तुला काय खायचं आहे. तो गेलाय त्याच्या फ्रेंडच्या घरी, त्याला बोलून घेते आणि मग त्याला विचारते की काय खायचं आहे आणि मग त्याच्या हिशोबाने बनवते. इथं त्याचं मस्तपैकी टी व्ही बघायचं सुरू होतं. टी व्ही सुरू ठेवून तसाच गेलेला आहे. आलो म्हणे माझ्या फ्रेंडकडे जाऊन, तर म्हटलं ठीक आहे ये तू जाऊन, मग बनवते मी काहीतरी खायला. तर त्याला विचारते आणि मग बघूया काय बनतंय ते. हे आद्विक त्याच्या फ्रेंडच्या घरी गेला होता यायला. खायला काय बनवायचं? उन्हात नको बरं, आतमध्ये. खायला काय बनवू? पोहे बनवायचं की पास्ता? पास्ता खायचं? पास्ता बनवू? बरं ठीक आहे. आणि तुला आंघोळ कधी करायची? मग आता कुठे घरी आल्यावर तर सुट्टीची कोण जर पुरेपूर मजा घेत असेल ना, इकडे इकडे ये. सुट्टीची जर कोण पुरेपूर मजा घेत असेल ना, तो म्हणजे लल्ला. मस्त 10 वाजता उठलेला आहे, थोडंसं खाल्लेलं आहे, लगेच आम्ही गाडी घेऊन गेलेलो आहे आमच्या मित्राकडे खेळायला. आणि आता पण आंघोळ कधी करायची? घरी आले. आता काही घराच्या बाहेर आहे का? घरी आले आंघोळ करायची आहे तुला? सुट्टी फक्त हाच एन्जॉय करतो. हा चला आता हा खेळून येतोय, पटकन एक खेळू ना. मी तो पास्ता बनवते, आवाज दिल्यावर लगेच हा आवाज देते, पटकन या. आता तो पुन्हा गेलेला आहे खेळायला. तर बघूया, मी पास्ता बनवून घेते. तो म्हणतोय पास्ता खायचा आहे, तर पास्ता बनवते आणि पुन्हा बोलवते. मागेच आहे त्याच्या फ्रेंडचं घर, त्यामुळे काय तो लगेच 2 मिनिटात येऊन जातो. आता चला मी पास्ता बनवते, दाखवते तुम्हाला. पास्ता बनवायची आता सगळी तयारी झालेली आहे, तर तुम्हाला दाखवते मी. तर ना इथं मस्त पास्ता बॉईल करायला ठेवलेला आहे. पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाकलेलं आहे. त्याचबरोबर इथं कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण हे असं सर्व काही कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण ना कढई ठेवून त्यामध्ये हे सगळं परतून घेणार आहोत. त्यामध्ये मिओनीज, शेजवान चटणी, टोमॅटो सॉस टाकणार आहोत आणि त्यात हा आपला उकडलेला पास्ता.
कढईमध्ये ना आपण आता ना थोडंसं तेल टाकणार आहोत. त्यामध्ये जातील जिरे आणि आपण कट केलेले मिरची, त्याचबरोबर कांदा. लसूण मी थोडंसं मागून टाकते कारण की लगेच मग तो लसूण असं करपून जातो. तर हे आता सगळं परतून घेणार आहेत आणि मग नंतर त्यामध्ये ना आपण हे सॉसेस टाकणार आहोत. आपलं कांदा टोमॅटो वगैरे सगळं परतलेलं आहे. आता त्यामध्ये थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळदी टाकलेली आहे. लाल तिखट थोडंसं टाकलंय कारण की आपण त्यामध्ये हिरवी मिरची पण ऍड केलेली आहे. त्यानंतर हे जाईल थोडंसं मेयोनीज, शेजवान चटणी आणि शेवटचं म्हणजे हे आपलं टोमॅटो केचप. हे मस्त आपण असं ग्रेव्ही बनवून याच्यात ना आपण हे पास्ताचं थोडंसं पाणी ऍड करायचं म्हणजे कसं अजून त्यातला जो टोमॅटो वगैरे आहे ना तो एकदम असा छान होऊन जातो ग्रेव्ही सारखा. म्हणजे ह्या पास्ताला पण ते म्हणतात ना रेड सॉस पास्ता, तशा टाईप. यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि ही ग्रेव्ही तयार झाली की आपण जो बॉईल केलेला पास्ता आहे ना तो टाकणार आहोत. आता याला आपण बॉईल पण करून घेऊ शकतो. तर आपला पास्ता ना मस्तपैकी तयार झालेला आहे. बघा किती छान दिसत आहे, टेम्पटिंग. चला आता आद्विकला देऊया आणि मी पण खाऊन घेते. गरमागरम पास्ता तयार झालेला आहे मस्त. चलो. इथं आम्हाला बघा आता पास्ता खायचा म्हटल्यावर टीव्ही पण लावायची आहे की. मग स्टूल घेऊन यायचा, टीव्ही लावायची आणि आता मस्तपैकी आम्ही टीव्ही बघत बघत आमचा पास्ता एन्जॉय करणार आहेत. गरम येता सावकाश खा. ऐलला कसं झालंय? छान झालंय? आवडला? खरंच मैत्रिणींनो छान झालाय पास्ता, मस्त लागतो. मैत्रिणींना आत्ताच पास्ता खाऊन बसलेच होते तर तेवढ्यात ना काय माहिती का, एक आपलं पार्सल आलेलं आहे. ते पण ना ब्रँडकडून आलेलं आहे. तर आता याच्यामध्ये काय माहिती का, धपाट्याचं पीठ आहे एका ब्रँडचं आलेलं आहे की प्रमोशनसाठी. तर हे एक मस्त एक पार्सल आलेलं आहे. आता हे पार्सल बघून तरी माझा मूड चांगला झालेला आहे. तर हे बघा, हे आहे गावाकडचा.com म्हणून पार्सल. तर आता बघूया खोलून याच्यामध्ये काय निघतंय ते. आता पार्सल आलंय ना ते आपण ओपन करणार नाही लगेचच्या लगेच, असं तर होऊ शकत नाही. तर आता हे पार्सल मी ओपन केलेलं आहे. याच्यामध्ये काय निघलं माहिती का तुम्हाला? तर हे आहे धपाट्याचं पीठ, जे की ना मला एका इंस्टाग्राम पेजवरनं त्यांचं प्रमोशन होतं त्यासाठी आलेलं आहे. आता बघूया याचे धपाटे वगैरे बनवेल मी, तेव्हा तुम्हाला नक्कीच मी रेसिपी दाखवेल. पण छान वाटतंय, आपण कॉन्टेंट क्रिएट करतोय, ब्रँड आपल्याला असे प्रोडक्ट पाठवतायत, मस्त वाटतंय. चला, हे आहे 1 किलोचं धपाट्याचं पीठ. मैत्रिणींनो, व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटले होते की माझं काय आज मूड नाहीये, खूप असं उदास वाटतंय. कारण की मी प्लॅन केला होता संडे म्हणून पिक्चर बघायला जायचं, पण म्हटलं आता हे ड्युटीला गेलेत म्हटल्यावर कसला पिक्चर बघणं होतंय. पण आता ना 4 वाजले तर मिस्टर ना कंपनीतनं लवकर आलेले आहेत. ते म्हटले चल तुला पिक्चर बघायला जायचं होतं ना तर घेऊन जातात. आम्ही मस्तपैकी तिकीट बुक केलेलं आहे आणि ना आता 5 मिनिटात ना आम्ही रेडी होऊन निघणार आहोत पिक्चरला जाण्यासाठी. 6 वाजताचा शो आहे. आता आवरता वगैरे 5 वाजतीलच, तर 5 वाजता आम्ही निघणार आहोत. तर आता मी प्रचंड खुश झालेली की चला, माझी इच्छा होती देऊळ बंद 2 बघायची, आता ती पूर्ण होणार आहे. चला आता मी रेडी होते आणि रेडी होऊन तुम्हाला भेटते. आता मी रेडी झालेले आहे, तर चला आता सगळे निघतोय आम्ही. चला आता आम्ही चाललेलो आहोत आणि आमच्या इथला रस्ता बघा किती छान आहे. तर आता आम्ही मॉलमध्ये आलेलो आहोत. 6 वाजताचा शो आहे आमचा, 5:45 वाजलेले आहे. तर चला आता बघूया. इकडे पण हाय कर. इथं थिएटरमध्ये पोहोचलोय, पण भरपूर सारी गर्दी आहे. इथं भरपूर लोक आलेले आहेत आणि सगळे मला वाटतंय देऊळ बंद 2 बघायला. आम्ही पण इथं वेटिंगला थांबलेलो आहोत.
पिक्चर बघून तर आलो. आता त्याचा रिव्ह्यू मी लगेच तिथल्या तिथं दिला नाही. आता घरी आलेलो आहेत, रात्रीचे 11 वाजले. थोडा उशीरच झाला होता शो संपायला, त्यामुळे तर मी काय तुम्हाला लगेच रिव्ह्यू दिला नाही. पण आता घरी आले. पण ना देऊळ बंद पिक्चर खरंच खूप छान आहे बरं का. म्हणजे एवढं छान वाटलं ना. आता त्यातले जे काही किस्से दाखवले ते सगळे खरे आहेत की खोटे तो नाही प्रश्न, पण छान वाटलं. बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात त्यातनं की. आणि मी तर ना पहिले जेव्हा ते स्वामी समर्थांची जेव्हा हे दाखवली प्रतिमा, माझ्या अंगावर तर एवढा काटा आला. आता आपण सर्वसामान्य लोक देवाला खूपच मानतो. आता जे जे लोक देवाला मानतात ना, त्यांनी देऊळ बंद हा पिक्चर नक्कीच बघितला पाहिजे. खूप असे पॉझिटिव्हिटी. आणि ना आपण असं खचलेलं वाटत असेल ना, तर त्या खचलेल्या सिच्युएशन मधून कसं निघायचं हा पिक्चर बघून आपल्याला नक्कीच समजणार आहे. तर कुणी कुणी देऊळ बंद पिक्चर बघितलाय मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. भेटू आज अशाच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.